मॉर्निंग. रंजुला चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. खूप दिवसांनी मी रेसिपी तुमच्यावर शेअर करते आहे. आज मी बनवणार आहे कांदे पोहे, म्हणजे बटाटा कांदे पोहे. आणि आता पाऊस पण पडतोय. सध्या आम्ही जिथे आहे तिकडे आता काल पाऊस पडला, पूर्ण दिवस होता. आता केलेला आहे तो मी तुम्हाला दाखवते. आता बाहेरचं वातावरण किती मस्त झालेलं आहे ते, तर या बघू आपण. हे बघा पूर्ण ग्रीनरी झालेली आहे. तर पावसाची सुरुवातच आहे, त्यामध्ये असं पूर्ण व्ह्यू दिसतोय. पाऊस कंटिन्यू पडायला लागला तर मग बघायलाच नको, अजून भारी व्ह्यू आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यामध्ये पहिला मी तुम्हाला दाखवते मी काय काय वापरणार आहे. ते पोहे मी दोनदा धुवून घेतले, मग त्यामध्ये ते भिजतात पण मऊसर होतात. त्यानंतर शेंगदाणे आज मी वापरणार आहे. शेंगदाणे, बटाटे, कांदा, कढीपत्ता, 2 मिरच्या, कोथिंबीर आणि लिंबू. तर सर्वप्रथम मी आता कढई गरम करायला ठेवते. तेल मी अंदाजानेच टाकते. आता मी शेंगदाणे, तेल थोडंसं गरम झालं ना, तेल माझं गरम झालंय. थोडंसं गॅस कमी करते आणि शेंगदाणे थोडे परतून घेते. काय 2 सेकंदात होतात लगेच. आता शेंगदाणे थोडेसे लालसर करून घेतले मी, जास्त नाही करायचे. मी पहिला हे साईडला काढते, मी सगळं एकदम नाही टाकत. आता पहिला मी आता मोहरी टाकून घेते. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये मी कढीपत्ता टाकणार आहे. कढीपत्ता टाकताना थोडंसं मागे आणि ते मिळतं. कढीपत्ता टाकल्यानंतर मिरच्या पण दाणे टाकणार आहे. त्यांनी पोहे मी जरा तिखट बनवते. तर मिरची 1 सेकंद फक्त ठेवायची आहे त्यामध्ये. त्यानंतर बटाटे टाकायचे. थोडी फास्ट करते आणि गॅस कमी करून आणि बटाटे ॲड करते. कांदा मी थोड्या वेळाने करणार आहे, कारण की बटाटे मला थोडे शिजून घ्यायचे. कांदा ह्याच्यामध्येच टाकला ना तर कांदा पूर्ण पूर्ण तो भाजला जाणार आणि बटाटे पाहिजे तर आपल्याला एवढे शिजले नाही जाणार. म्हणून बटाटा जर शिजत आला त्यानंतर मी कांदा टाकणार. त्याला 3-4 मिनटं लागतील व्हायला. हे अर्धे कच्चे झाले बटाटे, मग मी कांदा ॲड करेन. तर मी चेक करून घेते बटाटा ना अर्धा शिजला असेल. ठीक आहे, झाला अर्धा झाला आहे. 2 सेकंदात पूर्ण होऊन जाईल. मग आता मी याच्यामध्ये कांदा ॲड करून घेते. कांदा शिजायला काय टाईम लागत नाही. तर बटाटा पूर्ण शिजेपर्यंत कांदा पण होऊन जाईल. बटाटा पण शिजला आहे, कांदा पण झाला आहे चांगला परतून. नुसते कांदे पोहे ना म्हणजे आवडतात काय कायांना, पण बटाटा टाकला ना की अजून जरा चांगले लागतात ते. आणि शेंगदाणे टाकले तर त्यापेक्षा अजून चांगले. मी नाही मला यूज करायची शेंगदाणे, मी बटाटा पोहाच बनवायची. पण नंतर मी एवढीच शेंगदाणे टाकून बघू, ट्राय करू कसं लागतं ते. कारण की माझ्या नवऱ्याला आवडतात शेंगदाणे टाकलेले पोहे. बटाटा पण शिजला आहे.
कांदा पण शिजला आहे आपला. आता मी ह्याच्यामध्ये शेंगदाणे ॲड करणार. ठीक आहे, म्हणजे पहिला आपण थोडे परतून घेतलेले तेलामध्ये ते चांगलं मिक्स करून घेणार. आता ह्याच्यामध्येच मी हळद टाकून घेते. थोड्याशा हळदीवर, म्हणजे जास्त तुम्हाला असे पिवळसर पाहिजे असेल तर जास्त हळद टाकायची, थोडं लाईट पाहिजे असेल तर थोडी टाकायची, म्हणजे हळदीचा कलर तर लगेच चढतो. आता पोहे पण मी टाकून घेणार आहे. तर पोहे ना असे जरा सुट्टे सुट्टे करून टाकायचे. आता मी परतून घेतलंय त्याला पूर्ण. आता त्याच्यामध्ये मी मीठ ॲड करते. टाकून घेतल्यावर साखर पण मी तेव्हाच ॲड करते. काय काय लोक नंतर टाकतात, ती काय चवीलाच टाकायची असते. ते थोडीशीच, ते बघा थोडीशी मी साखर टाकून घेतली. आता ह्याला मी ढवळून घेणार आहे आणि झाकण मारून 3-4 मिनटं ठेवून देणार. एक वाफ काढून दिला. चला मग मी चेक करते. पोहे आपले रेडी झाले आहेत. आता याच्यावर मी लिंबू आणि कोथिंबीर हे करून घेणार आहे. आता तुमच्यावर आहे ते, कारण की मी लिंबू ना सगळ्यामध्ये ॲड करते आणि मिक्स करते आणि गॅस बंद करून टाकते. काय काय लोक म्हणजे फक्त जेवढं पाहिजे त्याच्यावरतीच लिंबू हे करतात. तर मला असं वाटतं पूर्ण लिंबू हे केलं ना तर तो चांगला लागतो. आता बघा मी गॅस बंद करून घेणार आहे. ठीक आहे, हा लिंबू पूर्ण याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि हलक्या हाताने घेणार आहे. ठीक आहे, बघा आणि वरून कोथिंबीर आपली आहेच. पोहे आपले रेडी आहे. आता मी ह्याच्यावरती झाकण मारून 1 सेकंद ठेवून देणार. चला मग माझी पोह्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. मग या नाश्ता करायला पोहे गरमागरम आणि गरमागरम चहा आणि हा समोर असलेला निसर्गरम्य व्ह्यू. आहा, चला मग ओके, टाटा, बाय.